मंचावर उपस्थित आमचे बोरवलीचे आमदार आणि मुंबईचे सरचिटणीस संजय उपाध्यायजी, ज्यांनी या गिरण गावामध्ये गणेशोत्सव आणि गणेश भक्तांबरोबर संपूर्ण आयुष्य सेवेत घालवलं, असे आमचे वरिष्ठ आमदार कालिदास कोळंबकरजी या मंचावर उपस्थित, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष माजी मंत्री मधु चव्हाण साहेब, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शलाका साळवी, जिल्हाध्यक्ष नीरज कुमारे, भाजप मुंबई महानगरपालिका गटाचे नेते प्रभाकर शिंदे, बालचंद्र शिरसाट, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांना, एवढ्या पावसामध्ये सुद्धा आपण सगळेजण आपल्या गणपती बाप्पाच्या सेवेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि सुरुवातीलाच जी दुर्घटना पुण्याला त्या ठिकाणी मावळला, एक पूल आणि त्या संबंधातला अपघात जो झाला आणि त्यात ज्या समोर बातम्या येत आहेत, अधिकृत मला अजून कळलेलं नाही, त्या मृत्युमुखी किंवा अपघातग्रस्त नागरिकांच्या दुःखामध्ये आपण सहभागी आहोत, संवेदना व्यक्त करतो आहोत. आणि यात अजून कोणालाही इजा माल दुखापत होऊ नये अशी आपल्या गणरायांच्या चरणी आपण प्रार्थना करत आहोत. मित्रांनो, आजचा हा मेळावा कशासाठी? आजच्या या मेळाव्याकडे काही लोकांचं लक्ष दुर्बीण घेऊन लागलेलं आहे. आजच्या मेळाव्यामध्ये आपण सगळेच जण काय चर्चा करतो आहोत याबद्दल एका अर्थाने चक्षुवृत्तीने काही लोक आपापल्या घरातून कार्यालयातून वाट पाहत आहेत. इतकं महत्व आणि परिस्थिती आजच्या मेळाव्यातल्या विषयाला, आणि या विषयाला सुरुवात करण्याआधीच मी माझ्या तर्फे, कारण आज कालिदासजी आलोय हे केवळ मंत्री म्हणून नाही, मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहेच, पण मी मुंबई भाजपचा अध्यक्षही आहे, पण त्याहीपेक्षा महत्वाची माझी जबाबदारी मी मानतो ती म्हणजे मी स्वतः एक गणेश भक्त, गणरायाचा कार्यकर्ता. पण इथे शाही देसाई तुम्ही त्या राव, तुम्ही आज अरुण दळवे आमचा भाटकर आहे, काही गोष्टी मला तुमच्या फोरमवर बोलत नाही, कारण तिथे राजकीय अभिनिवेश ठेवून बोलत असतो आणि ते योग्यही आहे. पण ज्या वेळेला हे लक्षात येतं ना की रोज सकाळी उठल्यापासून 8-9 वाजल्यापासून खोटं बोलण्याची मशीन, त्या मशीन मध्ये बोलणार आणि पसरवलं जाणार असत्य, त्या आधारावर बोलणारी काही वेडते मंडळी आणि त्याच्यावर मत बनवणारी आमच्या मीडियातली काही मित्रमंडळी, या सगळ्यांसमोर काही गोष्टी सांगितल्याच पाहिजे. पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट ही असते ती म्हणजे माझ्या महाराष्ट्रातील, मराठी मातीतील माझा असलेला गणेशोत्सव मानणारे, ज्याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी सुरू केली, त्या पूर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला आणि गणेश भक्ताला सत्य काय आणि असत्य काय याची स्पष्टता देणं हे माझं कर्तव्य समजतो आणि म्हणूनच हा मेळावा आहे. रोज आम्ही
सांगितलं, रोज उठ आणि खोटं बोल. मला प्रत्येक वाक्याचा या ठिकाणी पडदा पडायचा नाही, पण मी फक्त गणेशोत्सवाबद्दल बोलतो. आणि बोलताना सुरुवातीलाच त्या ठिकाणी ठणकावून सांगतोय, जाहीरपणे सांगतोय आणि थेट पण सांगतोय. आणि माझं ठणकावून सांगणं थेटपणे महाराष्ट्र विकास आघाडीला आहे, काँग्रेसलाही आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आहे, आणि त्यापेक्षाही जास्त उद्धवजी तुम्हाला आणि उभाटा सेनेला आहे. ते माझं ठणकावून सांगणं एवढंच आहे, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी, कितीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी या महाराष्ट्राच्या आणि मुंबईतल्या मातीतला आमच्या हिंदुत्वाचा हुंकार असलेला, मराठी मनावर अधिराज्य करणारा गणेशोत्सवाचा सार्वजनिक सण तुम्ही कितीही आपटलीत तरी भाजप बंद होऊ देणार नाही. त्याच्यावर होऊ देणार. आपल्यापैकी काही लोकांना वाटेल मी का म्हणतोय, माझ्यासमोर जजमेंट आणि कागदपत्र घेऊन आलो मी. होय उद्धवजी, तुम्ही या महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या विशेषतः माझ्या परंपरागत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या 100 वर्षापेक्षाच्या जास्त परंपरेला नख लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर गणभक्तांचे विरोधक म्हणून, हिंदुत्वाचे विरोधक म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने केलं, त्यांच्या मित्र पक्षाने केलंय, महाराष्ट्र विकास आघाडीने केलंय. आणि आज त्याचा हिशोब मी तुमच्या समोर मांडतो. प्रश्न हे आम्हाला विचारतात, पण या ठिकाणी मला सांगायचं, उद्धवजी तुमची युती काँग्रेस बरोबर, तुमची दोस्ती काँग्रेस बरोबर, तुमचं सरकार काँग्रेस बरोबर, तुमचा पाठिंबा राष्ट्रवादी शरद पवार गटाबरोबर, आणि मग गणेशोत्सवाला घरघर लावण्याच्या, बंद करण्याच्या कामाची सुरुवात स्पेसिफिकली सांगायचं झालं तर जे PIL 1325 वर्ष लक्षात घ्या. 2003 मध्ये ना देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, ना तत्कालीन सरकारमध्ये गोपीनाथ मुंडेजी उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्रातल्या सणाबद्दल पहिली याचिका ही 2003 मध्ये त्या ठिकाणी दाखल केली गेली, आणि त्यामध्ये या गणेश उत्सवाच्या नीट समजून घ्या, हे लोकांसमोर पोहोचवा. ज्या ज्या गोष्टी गणेशोत्सवाला माझ्या भक्तीचा उत्सव म्हणून करण्यासाठी आवश्यक असतात, त्यात मंडप आला, त्याला परवानग्या आल्या, त्याच्यात साऊंड आला, त्याच्या परवानग्या आल्या, मूर्त्या आल्या, मूर्ती निर्मितीकार आले, कारखानदार आले, मूर्तिकार आले, पूजा साहित्य आलं, विसर्जनाची विक्री आली, विसर्जनाचा रस्ता आला, रस्त्यावर आम्ही चालताना गणरायाची मिरवणूक आली, मिरवणुकीच्या परवानगी आली, या सगळ्या गोष्टी. मग हे सगळं नको अशी 2003 ला जेव्हा PIL झाली, त्याच वेळेला उद्धवजी तुमच्या मित्रपक्षाने, काँग्रेसने या PILचा, POPच्या बंदीचा, मूर्तीच्या बंदीचा, एका अर्थाने गणेशोत्सवाला लागणाऱ्या विविध अंगांमध्ये विभागणी करून, दुभाजणी करून त्या गटबाजी करण्याच्या भूमिकेतल्या याचिकेला विरोध का नाही केला? पिटिशन तर कोर्टात केला होता, सरकार तुमचं होतं,
तुमच्या मित्र पक्षाचं होतं, महापालिकेमध्ये उद्धवजी तुम्ही होतात, महापौर तुमचा होता, स्थायी समिती अध्यक्ष तुमचा होता, आजही तुम्ही काँग्रेस बरोबर बसला. खरं तर त्याच वेळेला 2003ला या मूर्त्या नकोत या याचिकेच्या विरोधामध्ये जर भूमिका घेतली असती तर आजपर्यंत जाधव आणि देसाई, सरनोबतजी, साळगावकरजी इथपर्यंत आपल्याला लढायची गरजच नाही. बरं, तो दावा तरी काय होता? तो दावा ना पीओपीच्या विरोधात होता, ना गणेश मूर्त्यांच्या विरोधात होता. अभ्यासार्थी सांगतो मी, तो दावा दाखल करणाऱ्यांनी केला होता तो नैसर्गिक जलस्रोतामध्ये. खरं तर त्याचाही विरोध आहे आमचा. दावेदारांनी म्हटलं की लोक येऊन नदीत आंघोळ करतात, हे बंद करा. नैसर्गिक जलस्रोतामध्ये कुंभ होतं, हे बंद करा, कारण नदी प्रदूषित होते. त्यांचा दावा होता मृत्युमुखी माणसाची राख नाही आपल्यासाठी अस्थी असते, ती त्यांच्यासाठी राख असते. या अस्थीचं विसर्जन करू नका. काही ठिकाणी असलेल्या प्रथा परंपरेनुसार त्या आपल्या मृत्युमुखी पडलेल्या आपल्या जवळच्या माणसाच्या शवाच्या शेवटची जी क्रिया असते ती जलस्रोताजवळ असते. हे करू नका, हे दावेदार म्हणत होतात. त्यालाही आमचा विरोधच आहे. पण ही भूमिका तुमच्या माझ्या प्रथा परंपरेमधली केवळ हिंदू आणि हिंदुत्वात आमच्या असलेल्या सर्व अंत्यविधीच्या विरोधातल्या होत्या. दावा तो होता. साळगावकरजी सरकारने ऍफिडेव्हिट काय केलं माहिती? केंद्र सरकारने, तेव्हाच्या राज्य सरकारने दाव्याला ऍफिडेव्हिट दाखल केलं. ते अंत्यविधीबद्दल तर नाही. वी आर इन अ पोझिशन अँड वी आर इन अ सिच्युएशन where we are thinking about stopping, banning the immersion and production of Ganesh idols or any other idols. ही भूमिका सरकारने काँग्रेसची. अरे दावा काय तुमचा, प्रतिवाद काय? झाड खेळायचं आणि लिंबू किती लागले विचारताय काय? हा मूर्ती आणि मूर्तिकारांचा विषय हा काँग्रेसने घुसवला, ज्याच्याबरोबर उद्धवजी तुमची मैत्री आहे. तुम्ही प्रश्न काँग्रेसला विचारायला पाहिजे होता युती करण्याआधी की तुम्ही माझ्या गणरायांच्या गणभक्तांच्या विरोधात भूमिका घेणार आहात. आम्ही तुमच्या बरोबर येत नाही, येत असो तर तुमची भूमिका बदला. सत्तेसाठी सातुगिरी. माझ्या गणेश भक्तांच्या गणेश मूर्तीला पहिल्यांदा न्यायालयाच्या कचाट्यात 2003ला कोणी आणलं तर ते काँग्रेसने दाखल केलेल्या दाखलपत्र, प्रतिज्ञापत्र, ऍफिडेव्हिट मुळे. आणि मग 2008 मध्ये जो सरकारच म्हणते आम्ही कायदा करून पाहतो आहोत. काँग्रेसची सरकार, उद्धवजींचे मित्र म्हणतायत की गणेश मूर्त्या बनवणं, विसर्जित करणं याच्याबद्दलच आम्ही निर्णय आणू पाहतो आहोत. जर न्यायालयातच स्वतःचा हात माझ्या हिंदू धर्माच्या सणाचा कापण्यासाठी काँग्रेसची सरकार, उद्धवजींचं मित्र सरकार देत असेल, 2008ला न्यायालयाने आदेश दिले, गाईडलाईन काढल्या. आणि 2008च्या गाईडलाईन, चला तिथेच चुकलं मी समजू शकतो. 2008 मध्ये मुंबई महापालिकेत पण तुम्हीच होतात ना उद्धवजी. तुम्ही का विरोध केला नाही त्या गाईडलाईनला? या गाईडलाईन आम्हाला मान्य नाहीत. तुम्ही मुकसंमती काँग्रेस बरोबर दिली. खरं तर कधी कधी मधुजी मला असं वाटतं की काँग्रेसची यांची हात मिळवणी आपल्या बरोबर सत्तेत असताना त्या काळापासूनच होती. पुढे
आमच्या बरोबर होती, मागणं त्यांच्या बरोबर होती, दिसायला आमच्या बरोबर होती, घ्यायला त्यांच्या बरोबर. आणि मग 2008च्या या गाईडलाईनवर विरोध करण्याऐवजी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने एमपीसीबीने 2009 10 फेब्रुवारी 2009 तारखा लक्षात घ्या. पुन्हा सरकार काँग्रेस, पुन्हा महापालिकेत उद्धवजी, आज दोघेही एकत्र या आमच्या मूर्तिकारांच्या विरोधात. यांनी एमपीसीबीला एक एक्सपर्ट्स कमिटी बनवायला सांगितली 10 फेब्रुवारी 2009. आम्हा गणभक्तांना वाटलं की चला कोर्टाचे निर्देश आले तरी एमपीसीबी तर राज्य सरकारच्या अंतर्गतलं एक बोर्ड आहे. या बोर्डाच्या एक्सपर्ट कमिटीला अशा पद्धतीचे प्रश्नावली दिले जातील की त्यातला आमच्या गणेश मूर्त्या, पीओपीच्या मूर्त्या, गण साहित्य, पूजा साहित्य, विसर्जन याची सुटका होईल. 2009ला तरी 2009 फेब्रुवारीच्या कमिटीने, विशेषज्ञांच्या काँग्रेसच्या उद्धवजींच्या मित्राच्या कमिटीने जून 2010ला एमपीसीबीच्या गाईडलाईन विषय. हे मी का सांगतो जाधव, हे जे अधिकारी सांगतात ना न्यायालयाचा आदेश आहे, न्यायालयाचा आदेश आहे. अरे काय बोलणार होतो मंत्री म्हणून बोलू शकत नाही. टिंब न्यायालयाचा आदेश आहे. कुठला न्यायालयाचा आदेश आहे? दावा होता अंत्यविधीवर, घुसवली तुम्ही मूर्ती, आमचा गणेशोत्सव, बनवली कमिटी, आणि कमिटीने न्यायालयाच्या निर्देशावर काम करण्याऐवजी त्यांनी गाईडलाईन काढल्या जून 2010, फेब्रुवारी ते जून. आणि जून मध्ये काढलेल्या गाईडलाईन्स यांनी पहिल्यांदा राज्य सरकारने, काँग्रेसच्या उद्धवजींच्या मित्राच्या सरकारने पहिल्यांदा गणेश मूर्ती पीओपीने बनवणे, विकणे, विसर्जित करणे, पूजा साहित्य निर्माण करणे, निर्माल्य विसर्जित करणे, पूजा साहित्यावरच्या बंदी, या सगळ्यांच्या विरोधात पहिल्यांदा गाईडलाईन काढल्या या काँग्रेसने, उद्धवजींच्या मित्रांनी. आम्हाला प्रश्न विचारतोय आणि सगळा प्रश्न काय विचारतोय? एक तर हे तुमच्या बरोबर गणेश भक्तांबरोबर आमच्या बरोबर उभे राहणार नाही, उभे विरोधात राहतील, न्यायालयाची बाजू मांडणार नाही, न्यायालयात विरोध करायला येणार नाही. आणि मग आम्हाला प्रश्न विचारणार, आता काय आम्ही गणपती पाकिस्तानमध्ये साजरा करायचा का? ते घरात बसून, अरे घरात बसून काय प्रश्न विचारतात? अरे पाकिस्तान पण गणेशोत्सव साजरा करावा हीच मोदीजींची भूमिका आहे आणि ही आमची ताकद आहे. आणि मग जून 2010ला निघालेल्या गाईडलाईन या राज्य सरकारने आपल्यावर टाकल्या. त्या पीओपी बॅन पासून पूजा साहित्यातल्या अडचणीवर त्या ठिकाणी पूर्णपणे टाकल्या. याला काही लोक गणेश भक्त एनजीटी समोर गेले, म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल, हरित लवाद आयोग. मराठीत सांगतो तर मला पूर्ण मराठी येतं. आदित्य ठाकरे इंग्लिश स्कूलमध्ये शिकले आणि मी मराठी शाळेत शिकलो. या गिरणगावात जन्मलो, त्यामुळे मराठीवरचं प्रेम त्याने आम्हाला शिकवलं. आणि मग या 2021 5 जुलै, खरं तर 2021 5 जुलैला या ठिकाणी एनजीटीच्या गाईडलाईनवर एनजीटीने ऑर्डर दिली, ज्याचा बागुलबुवा मुंबई महापालिकेने सगळ्यात पहिला सुरू केला. मुंबई महापालिकेने जणू काही उद्धवजी वाटच बघत होते, काँग्रेस 2009ला निर्देश देते कधी आणि मुंबईतला गणेशोत्सव साजरा होऊच नये अशी भूमिका मी घेतो कधी. आणि म्हणण्याचं कारण असं आहे की 2021ला एनजीटीने काय आदेश दिले हे नंतर, पण 2010ला
गाईडलाईन काँग्रेसने दिल्या गणरायाचे विरोधक असलेल्या उद्धवजींच्या महापालिकेने सर्वात पहिल्यांदा 2018 मध्ये महापालिकेत 17ला निवडणुका झाल्या. संजयजी, खरं तर ते एक हाती जिंकलेच नाही. तेव्हा तर अप्रत्यक्षही आम्ही नव्हतो. 2018ला बजेटमध्ये आदित्यजींच्या आग्रहावर माझा आरोप आहे, या अर्बन नक्षल गँगशी जे हळूहळू हिंदू सण प्रथा परंपरा हे एक एक करून संपले पाहिजेत, बंद झाले पाहिजेत, त्याच्या विरोधात पर्यावरणवाद्यांना उभं केलं पाहिजे. पर्यावरणवादी आणि आमचे धार्मिक सण यात वितुष्ट झाला पाहिजे. सण करणारे आमचे जे गट असतील त्यांच्यात गट पडले पाहिजेत. हे भूमिका घेऊन काम करणाऱ्या षडयंत्ररूपी अर्बन नक्षलाईटच्या बरोबर सामस्यधारी साम्य भूमिका आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा सुरू केली. या अर्बन नक्षलच्या भूमिका आणि आदित्य ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेत फरक काय, हा माझा सवाल आहे. आणि 2018ला आदित्य ठाकरे यांनी पिताश्रींना काय, मला घरात काय झालं असेल माहिती, पण बजेटमध्ये भालचंद्रजी पहिल्यांदा पीओपी बंद करा आणि मातीच्या मूर्त्यांच्या प्रचार, आम्ही मातीच्या मूर्तींच्या विरोधात नाही, पण त्यासाठी बजेट प्रोव्हिजन केलं. आणि 2019ला महापालिकेने बॅनच सुरू केलं. अरे किमान एमपीसीबीच्या गाईडलाईनला ज्या माझ्या गणेश भक्ताने, तुम्ही तर गेला नाही, तो जो गेला त्याच्या दाव्याची आदेश तरी येऊ द्या. अरे एवढी तर भूमिका तुम्ही घेऊ शकला असता की तो आदेश एनजीटीचा टिकतो की न टिकतो, तोपर्यंत माझ्या मूर्त्यांना बंदी नको. नाही, काँग्रेसला बंदी हवी, उद्धवजींना ती इम्प्लिमेंट करायची. म्हणून महापालिकेत बजेट पण दिलं. ठीक आहे, आम्ही म्हटलं मातीच्या येऊ दे, शाडूच्या येऊ देत, त्याच्यावरही चर्चा म्हणजे मी आज करणार नाही. त्या मूर्तिकारांनाही काम पडू दे, तेही आमचेच आहेत, त्यांच्याही पोटावर गदा येता कामा नये. आमचा मुद्दा सणाचा आहे, परंपरागत प्रथा परंपरा सणाचा आहे. आणि मग 2021च्या एनजीटीने जे अधिकारी आणि सगळे सांगतात ना, एनजीटीने सुद्धा आदेश दिले. अहो एनजीटी काय म्हणाली? एनजीटी म्हणाली एका अर्थाने राष्ट्रीय हरित लवाद की हा दावा आमच्याकडे याची गरज नाही, हा मेंटेनेबल नाही, हा दावा ऐकण्यालायक नाही. याचं कारण दावा करू शकतो तोच जो यातला विक्टीम असेल आणि जो पर्यावरणातल्या ऱ्हासामुळे डॅमेज, नुकसान धारक असेल. तर एका टेक्निकल ग्राउंडवर एनजीटीने सांगितला दावाच आम्हाला मान्य नाही, पण स्वतःच जर एमपीसीबी आणि राज्य सरकार म्हणजे काँग्रेसच्या काळातलं उद्धवजींच्या मित्रांचं गणविरोधी सरकार जर म्हणत असेल की नद्या, नाल्या, तलाव, समुद्र आणि विसर्जन आणि मूर्ती बनवणं आणि पूजा साहित्य आणि निर्माल्य यामुळे प्रदूषण होत असेल तर नक्की विचार करावा. पण दावा आम्ही खारिज करतो, कारण यात कोणीही बाधक व्यक्तीचा दावा नाही. एनजीटीचा बाजू उभा केला. या एनजीटीच्या भूमिकेला एका गणेश भक्ताने पुन्हा सुप्रीम कोर्टात 25 ऑगस्टला 2021ला चॅलेंज केलं. दावा त्या आधीपासून होता, उद्धवजीचं सरकार होतं, उद्धवजी मुख्यमंत्री होते 19 पासून 21 पर्यंत. खरं तर सुप्रीम कोर्टाच्या त्या दावाला आज जशी माझ्या मोदीजीच्या सरकारने गणेश भक्तांच्या बाजूने भूमिका घेतली, देवेंद्रजींनी ते भूमिका घेतली, उद्धवजी सवाल आहे. 19 ते 21 मध्ये तुमचं सरकार होतं, ऍफिडेव्हिट तुम्ही सुप्रीम कोर्टासमोर एमपीसीबीची गाईडलाईन आम्ही बदलू शकतो, आम्ही एक्सपर्ट कमिटी लावतो, पण गणेश भक्तांचे गणेशोत्सव थांबणार नाही. ही भूमिका का नाही घेतली? ही भूमिका का नाही घेतली?
ओठात एक आणि पोटात एक हिंदुत्वासाठी उद्धवजींची, उभाटा सेनेची, काँग्रेसची ही भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेला माझा गणेश भक्त हा त्या ठिकाणी सरकारने मदत केली नाही, महाराष्ट्र सरकारने तो दावा निकाली निघाला, आम्हाला यश नाही आलं. 2022-27 जूनला परत त्याला चॅलेंज केलं गेलं, ते पिटिशन डिसमिस झालं. आम्ही मुंबई महापालिकेकडे विनंती केली, अहो अभ्यास करा, खरंच पीओपी, शाडू, अजून काही याच्यामुळे खरंच पर्यावरणाचा ऱ्हास होतो असा एखादा रिपोर्ट दाखवा. ही आमची मंडळी ही सातत्याने आंदोलन करत होती. तमाम महाराष्ट्रातील गणेश भक्त मूर्तिकार सारखे सांगत होते. पण त्या मधल्या काळामध्ये मला आठवत असेल तर प्रकाश जावडेकरजी ज्यावेळेला केंद्रीय पर्यावरण मंत्री होते त्याही वेळेला केंद्रीय पर्यावरण मंत्र्याकडे सीबीसीबीची भूमिका अभ्यासांती बदलण्यासाठी एक्सपर्ट कमिटी करा असं दरवाजाचं बिजागर उघडण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती भारतीय जनता पार्टी आणि आशिष शेलारने घेतली आहे. आणि माझं आव्हान आहे, परत शब्द घेतो, बरेचदा कालिदाची मंत्री असल्यामुळे मला काही मर्यादा आहेत त्या मी मानतो. पण या पिता पुत्राच्या तत्कालीन सरकारने माझ्याशी चर्चेला आहे नापेक्षा मी मातोश्रीवर यायला तयार आहे. या गणेश भक्तांसाठी तुमच्या समोर उभा राहून तुमच्याशी संघर्षही करायला, मला समजवायला आणि तुमच्या भूमिका बदलवायला मी तुमच्या दरवाजावर सुद्धा यायला तयार आहे. कारण मला गणेश भक्त महत्वाचे आहे, माझा अहंकार महत्वाचा आहे. माझ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला काय, तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तर बोचतील, हे प्रश्न बोचतील, पण हे उत्तर तुम्हाला द्यावी लागेल की मुंबई महापालिकेने भूमिका न्यायालयात तुमच्या नेतृत्वात असताना का नाही घेतली. त्याऐवजी मद्रास हायकोर्टात, खरं चेन्नई आपण त्याचं नाव मद्रासच असावं कारण जजमेंटमध्ये आहे म्हणून मी मद्रास म्हणतो, नवीन वाद निर्माण होतो. आणि तेलंगणा हायकोर्टात ज्या दाव्यात ऑर्डर निघाल्या त्या मुंबई महापालिकेत उद्धवजीच्या सरकारने आपल्याशी करून घेतली. मद्रास आणि तेलंगणा या मूर्तींच्या विरोधातल्या, गणपतीच्या विरोधातल्या या सगळ्या, आणि या सगळ्याचा आधार काय होता पुन्हा सांगतो. जसं पहिल्या दाव्यामध्ये आमच्या अंत्यविधीतल्या क्रिया, तसं न्यायालयाच्या आदेशामध्ये तो मद्रास असेल, तो तेलंगणा असेल, तो नागपूर असेल, तो एनजीटी तर वेगळ्या मुद्द्यावर आहे, मुंबईचं बेंच नागपूरचं असेल, या सगळ्यांनी पर्यावरणाचा मुद्दा जरूर धरला. पण त्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आग्रही धरला, तो मूर्ती एवढा किंवा मूर्तीपेक्षा जास्त तो ऑइल पेंट्स अँड सिंथेटिक कलर याचा वापर नको याचा. मग उद्धवजी तुमच्या महापालिकेने ऑइल पेंट पर्यावरणपूरक वापरू अशी भूमिका का नाही घेतली. रंग जे वापरू, सिंथेटिक कलर जे आहेत रंग हे पर्यावरणपूरक करू ही भूमिका नाही घेतली. आता ऑइल पेंट आणि कलर पेंटच्या कंपन्यांशी तुमचा संबंध होता का मला माहित नाही, पण त्यांच्या रोजधंद्यावर त्या विरोधातली भूमिका कालिदासजी तुम्ही घेतली नाही. तुम्हाला सोपं होतं भूमिका घेणं, त्या कायद्यातल्या जजमेंटच्या आधारावर ते माझ्या या मराठी मुलांच्या रोजगाराच्या विरोधातली, म्हणून तुम्ही ऑइल पेंटवाल्या कंपन्या, सिंथेटिक कलरवाल्या कंपन्या यांचा रोजगार बुडेल म्हणून, त्यांचा धंदा बुडेल म्हणून त्याच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशातला भूमिका घेतल्या नाही. पण माझ्या मराठी मूर्तिकारांच्या पोटावर पाय घेण्यासाठी उद्धवजी तुमच्या महापालिकेने, काँग्रेसच्या सरकारने बंदीची भूमिका घेतली. उत्तर द्यावं लागेल.
आणि आज सांगतो ठणकावून, गल्ली गल्लीत जाऊन मी मांडणार आहे. गल्ली गल्लीत तुम्हाला बेनकाब करणार आहे. मराठी माणसाचा घरोघर जाऊन मी सांगेन. खरं तर तुम्ही आमच्या बरोबरच आहे, पण या भूमिका व्यावसायिकासाठी दुसऱ्या आणि मराठी मुलांच्या सणाला उजळणी देणाऱ्या माझ्या मराठी मूर्तिकारांच्या बाबतीत दुसऱ्या, हे तुमचं हिंदुत्व, हा तुमचा मर्दांचा पक्ष, हे तुम्ही गणभक्त. आणि म्हणून हे सत्य जे आहे, या सत्याला आपल्याला समजून घ्यावं लागेल. यासाठीच्या या गोष्टी आपण समजणं आवश्यक आहे. बरं, त्यांनी काय केलं तुमच्या समोर मांडल्यावर? मला माहिती आहे, असत्य, खोटं आणि विपर्यासातील बोलणारे उद्या हे मला विचारतील तुम्ही काय केलं. अरे तुम्ही शेण खाल्लं म्हणून भाजप तुमच्यासारखं वागणार नाही. भाजप हिंदुत्ववादी साव आणे पक्ष आहे, मुंबईकरांचा पक्ष आहे, मराठी माणसाचा पक्ष आहे. आम्ही घेतलेल्या भूमिका आहे. होय, तुमच्या बापाने सीबीसीबी च्या गाईडलाईनच्या आधारावर एमपीसीबी, त्या गाईडलाईनच्या आधारावर न्यायालयाचे आदेश, त्याच्या आधारावर पुढची बंदी. आम्ही तर कळीचा मुद्दाच हातात घेतला. जर सीपीसीबीची तेव्हा तुम्ही केलेली पाप आणि चूक असेल, तिथून जर हा कळीचा मुद्दा निर्माण झाला असेल, तर सीपीसीबीला सुद्धा आम्हाला हे जो प्रयत्न जावडेकरांच्या वेळेला मी केला, भाजपने केला, तोच प्रयत्न पूर्ण विज्ञानवादी दृष्टिकोनातून करायचा चंग बांधला. आणि मी स्वतः धन्यवाद देईन मुख्यमंत्री देवेंद्रजींचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचं, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं धाडस मानेन मी देवेंद्रजींचं. मी देवेंद्रजींना म्हटलं, माझ्या खात्याबरोबर एक आयोग आहे. मार्चला तुम्ही बोलवलं होतं, नरे पार्कला आंदोलनाला बोलवलं होतं, राज्यभरातला मूर्तिकार आला होता, हताश झाला होता. व्यवसाय बंद पडेल, रोजगार बंद पडेल, आमच्या त्या ठिकाणी असलेल्या पीओपीच्या गणेश मूर्तींच्या 500-600 कोटीच्या उलाढाली बंद पडतील. पूजेचं साहित्य, मंडप, एकूण उत्सवाचा अंदाज 25,000 कोटीची इकॉनॉमी बंद पडेल. माझ्या मराठी मुलांचा रोजगार बंद पडेल. लोक तर दुर्दैवाने हे म्हणत होती आत्महत्या करायची परिस्थिती म्हणत होती की नाही म्हणत. मग त्या राजीव गांधी विज्ञान आयोग, ज्याचे अध्यक्ष काकोडकरजी आहेत, त्यांना गपचूप माननीय मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मी पत्र लिहिलं. पीओपी बद्दल आजपर्यंत कोणीच मार्गदर्शन केलं नाही. हे पर्यावरण घातक आहे का पर्यावरण पूरक आहे? पर्यावरणाचा ऱ्हास केवळ पीओपीनेच होतो आहे आणि पर्यावरण जपवणं, बरं मला हे कळत नाही, फक्त गणपतीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. बाकी धर्माच्या आम्ही विरोधात नाही, पण त्यांच्या सणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही. ध्वनी प्रदूषणाचा त्रास, पर्यावरणाचा त्रास दिवसातला 5-10 वाजणाऱ्या भोंग्याने होत नाही. तुमच्या माझ्या जिवंत आत्मा तोच आहे असं मानून त्या प्राणीमात्रावर प्रेम करणाऱ्या त्या प्राण्याची कत्तल धर्माच्या नावावर केली जाते आणि त्याची साल्टी समुद्रात आणि नदीत टाकली जातात. त्यातल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही. काँग्रेसने तर डोळे झाक केली, पण उद्धवजी तुम्ही का त्या भूमिका आपल्याला केवळ सत्तेसाठी आणि हिंदू सण म्हणजे पर्यावरण. माझ्या पर्यावरणात प्रेमी मित्रांना माझा हात जोडून सांगणार, हिंदुत्वाला पर्यावरण विरोधी दाखवण्याची भूमिका शहरी नक्षलवाद्यांची असली, त्याला समर्थनार्थ वाटावी आणि वाटू शकते अशी भूमिका उद्धवजींची असली तरी बाबांनो हिंदुत्व समजून घ्या. माझ्या संत ज्ञानेश्वरांचं 750वे जयंती वर्ष हे आहे.
त्या संत ज्ञानेश्वरांनी 750, 720, 725, 730 वर्षापूर्वी जगाला हे सांगितलं, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. आम्ही प्राण्यापासून निसर्गाचा प्रेम, आपलेपणा, पूजन करणारे आमची संस्कृती आहे. ही पर्यावरण पूरकच असू शकते, पर्यावरण विरोधी असूच शकत नाही. आणि म्हणून भाजप सुद्धा पर्यावरण प्रेमी भूमिकेवर आहे. पण हिंदू सण म्हणजेच पर्यावरण विरोधी या उद्धवजींच्या आणि काँग्रेसच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. आणि म्हणून थेट सांगतोय, हे पत्र ज्या वेळेला लिहिलं, काकोडकरचे अध्यक्ष धनील काकोड, मी त्यांना म्हटलं आम्हाला मार्गदर्शन करा, मला सीपीसीबीला जायचं आहे, केंद्र सरकारचा दरवाजा उघडायचा. 5 मेला 4 आठवड्यात प्रभाकरजी काकोडकरांच्या समितीने अहवाल दिला आणि सांगितलं की अहो, केवळ पीओपीच पर्यावरण ऱ्हास करते हे असत्य आहे. पीओपीच्या मूर्त्यांमुळेच प्रदूषण होतं हे मानणं चुकीचं आहे. पीओपीच्या मूर्त्या बनवण्यावर बंदी असणं हे अप्रत्यक्षरित्या अतर्क्य आहे. विषय विसर्जनापुरता असला तरी समुद्रामध्ये अडचण नाही. सीपीसीबीचा रिपोर्ट घेऊन दिल्लीला त्या ठिकाणी मी स्वतः गेलो. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना भेटलो, सीपीसीबीच्या मेंबर सेक्रेटरीला भेटलो, सीपीसीबीच्या मेंबरला भेटलो. तारखा लक्षात घ्या, मगाशी पण सांगितल्या तारखा त्यांच्या, माझ्याही तारखा लक्षात. 5 मेला मी रिपोर्ट घेऊन गेलो, बैठक केली. सीपीसीबीने काकोडकरांच्या समितीबरोबर बैठक पूर्ण केली. एक्सपर्ट कमिटी नेमली केंद्र सरकारच्या सीपीसीबीने. आणि 5 मे नंतर 21 मेला किती दिवसात, 16 दिवसात 16 दिवसात मोदीजीच्या सरकारनं, केंद्रीय पर्यावरण मंत्र्यानं एक्सपर्ट कमिटी बनवून पीओपीच्या मूर्त्या बनवण्यावरच्या बंदीत अगोदरचा एनजीटीचा, राष्ट्रीय लवादाचा आयोगाचा निर्णय, म्हणजे जे पाप काँग्रेसने केलं होतं, तो निर्णय बंधनकारक नाही, तो केवळ सल्लात्मक आहे, ऍडवायझरी आहे, अशी हवाच काढून नाही. तुम्हाला मी सांगतोय, हे तुम्ही लोकांना सांगणार नाही आणि तुम्ही हे समजणार नाही. काँग्रेसच्या आणि उद्धवजींच्या मित्र सरकारने 20-20 वर्ष आम्हाला फसवलं. सीपीसीबी, सुप्रीम कोर्ट, एमपीसीबी बंदी, और सगळ्याचा मूळ बंधनकारक नव्हतं, हे सल्ला ऍडवायझरी. आणि दुसरं सांगितलं, 16 दिवसात आमचं सरकार, मोदीजींचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, भारतीय जनता पार्टी, महायुती, आम्ही हिंदुत्ववादी होते म्हणतो, याचं कारण 16 दिवसात आम्ही निर्णय आणला. आणि सांगितलं पीओपीच्या मूर्त्यांवरची बंदी अन्यायकारक आहे. हा रिपोर्ट अधिकृत मुंबई उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसमोर आपल्या सरकारने, देवेंद्रजीच्या सरकारने केला. खरं तर त्याआधीच एकनाथजी जेव्हा मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला बंदीचे आदेश असताना त्याची उपाययोजना न करता त्यातला कायदेशीर पळवाट काढून मूर्त्या बनवणं आणि मूर्त्या विसर्जित करणं दोन्हीही 22, 23, 24 चालूच होते. आणि म्हणून आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आणि उद्धवजी, तुम्ही आणि तुमची पार्टी बनावटी हिंदुत्ववादी आहे. आम्ही गणेश भक्त आहोत, तुम्ही गणविरोधक आहात. हे आम्ही खुलेपणाने सांगतोय, कारण 16 दिवसात आणि अगोदरच्या काळात सहन केले. आमच्या अफिडेव्हिटवर एलजीने भूमिका घेतली आणि मग 70-80% लढाई आम्ही जिंकलो. न्यायालयाला आदेश द्यायला लागला आणि पीओपीच्या गणेश मूर्त्यांवरची बंदी मित्रांनो कुठली
आणि गोड्या पोट्या व्यवसाय सुरू झाला. त्याच दिवशी मी आयुक्तांना सांगितलं, आता मंडप घालायला बंदी करू नका, मूर्त्या बनवायला बंदी करू नका. राज्यभराच्या नगरपालिकांना सांगतो. आणि मग आता राहिला विषय, स्वतः उघडे पडल्यावर कोल्हेपुरी करतायत. अहो पण विसर्जनाचं काय? अरे तुमच्यात दम नाही म्हणून तुम्ही नाही करू शकला, पण देवेंद्रजी में तो दम है, बीजेपी में तो दम है. विसर्जनाच्या, पीओपीच्या, शाडूच्या, मातीच्या सार्वजनिक त्यासाठीची योजना बनवून न्यायालयाला दाखवायची. एवढंच आहे ना, 30 तारखेपर्यंत आम्हीच करून दाखवू, कारण खरं आम्ही बनवू. आणि आज या ठिकाणी आपण गणरायाची मूर्ती ठेवली. सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांना आपण आदरांजली वाहिली. मला असा दावा करायचा आहे आणि माझा विश्वास आहे, मी आज सांगणार नाही, त्यासाठी मी परवाच कामाला लागलो. कारण हे असे नतद्रष्ट आहेत, ते आडवे जाणाऱ्या, मी त्या प्राण्याचं नाव घेणार नाही कारण त्याच्यावर आमचं प्रेम आहे. हे आडवे जाणारी लोक आहेत, उभाटावर तर पहिली. आणि म्हणून मी काय करतोय कळलं तर तिथे आडवे, मी कामाला ऑलरेडी लागलोय आणि मी सांगतोय, गिरगावचा राजा असो, लालबागचा राजा असो, चिंचपोकळीचा चिंतामणी असो, माझगावचा राजा असो, परेलचा राजा असो, बोरवलीचा राजा असो, अंधेरीचा राजा असो, या सगळ्यांच्या सार्वजनिक मूर्त्यांच्या विसर्जनाच्या बाबतीतल्या, समुद्रात विसर्जनाच्या माझ्या प्रथा परंपरागतच्या बाबतीत सुद्धा मी निर्णय काम करीन आणि निर्णय येईलच. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, या उद्धवजी, या आदित्यजी, या शरद पवार साहेब, तर काँग्रेसचं कोणाचं नाव घेऊ, बदनाम आणि बेनाम असले लोक, या तुम्ही किती आडवे आहात, या मराठी माणसाच्या महाराष्ट्रातल्या माझ्या सणाला गालबोट लागणार नाही, तो आजच्यापेक्षा दुप्पट उत्साहात साजरा केला जाईल. याच भूमिकेने 80% जिंकूया, 100% सुद्धा जिंकू. आणि हेच भूमिका घेऊन कामाला लागणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून देव देश धर्मासाठी लढणारी, भिडणारी आणि अंगावर घेणारी खरी मर्दांची टोळी उद्धवजी ही इथे बसलेली आहे. आणि त्यामुळे मुंबईतला मराठी माणूस असो, मुंबईकर असो, हा तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही. तुम्ही हिंदुत्व विरोधी भूमिका घेतली, खोटं बोललात, पाप घेतलात, तुमच्या मित्रांनी बंदी आणली, तरी आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि या सगळ्या लढ्यात आता जेवढं जिंकलो परिपूर्ण सुद्धा करून राहू, एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.